नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रतीक थले आणि आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर आज आमच्या गावात आहे GPL म्हणजे गोलगाव प्रीमियर लीग। तर सगळे गावातली प्लेयर आहेत, तुम्हाला दाखवता गावातलीच म्हणजे लोक आहेत, 40+ बारीक पोरा सगळी ऑल बघा। आता सध्या जवळ पब्लिक आले, भांगरी जाम होणार आहे। आम्ही आता GPL खेळत आहेत 2 दिवस। बिग पेन तर भांगरी जाम होणार आहे। ज्या खेळ कमी ना भांगरी, आमचा मेन प्लेयर अल्फादा याच्या बॅटीला एक पण बॉल लागेल बघत राहा। मला कट करा नंतर छोट्या भाई बघा, छोट्या भाई कशी कवरी जाणार। यांच्याशी आमची पहिली मॅच आहे। आउट होणार तुम्ही बाहेर या ना रोखवता बा कसं। अनिल तले आमच्या टीमीने हो, अनिल अंकल त्यांच्या चांगल्या प्रकारे आम्ही मित्र एकत्र आलो। एवढ्या वर्षापासून आम्ही खेळत होतो, फार लहानपासून एकत्र खेळत होतो। आज या ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे GPL म्हणजे गोलगाव प्रीमियर लीग, हा जो तुम्ही जो आयोजन केलं फार छान केलं। या आयोजनाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण पुन्हा आज क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र आलेलो आहे आणि ह्या क्षणाचा फार आम्हाला एकदम आनंद घ्यायचा आहे आणि आम्ही तो चांगल्या प्रकारे घेणार। ओके, हॅलो हॅलो माइक चेक, हॅलो हॅलो हॅलो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य हार्दिक स्वागत। GPL घोलगाव सोनाले या प्रीमियर लीगमध्ये आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत। सर्व प्लेयरांना विनंती असेल, आपल्याला इकडे एंट्री करायची आहे, मंडपाच्या बाहेरून सर्वजण यायचे आहेत, हे लक्षात घ्या। सर्व जे टीम आहेत, टीम मालक यांना नम्र विनंती आहे, जत्रा संघ मालकांना नम्र विनंती असेल की आपण सर्व कृपया आपली टीम सज्ज आहे का हे आपण पाहणे गरजेचे आहे। पण आयोजक आहे, पण पटापट कपडे घालून आले मी। सर्वांना विनंती आहे, आपली एंट्री यांना हरवणार आम्ही। तिसरी मॅच आहे तुमची, आहे ना आमची मॅच, त्या बाउंड्रीवर तुम्हाला हरवणार आहे आम्ही। जास्त प्लॅनिंग करू नका। या मॅचेस सर्व लाईव्ह आहेत। विनंती आहे की आपण आपली टीम घेऊन मंडपाच्या त्या साईडला जायचं आहे आणि एंट्री होणार आहे, हे लक्षात घ्या। याला अक्षय पाटील कसं भेटले नाही, नंतर आपण चेंज करू, काही टेन्शन घ्यायचं। तू 4 ओव्हरी खेळ एकटाच बघा। सगळ्या टीमची आपली एंट्री झाल्यानंतर श्री गणरायाचे पूजन होईल आणि प्रत्येक प्लेयराला विनंती आहे की आपण बाउंड्रीवर राहून पूर्ण सर्कल मारायचं आहे, हे लक्षात घ्या। प्रकाश मारूये या आपलं टी शर्ट सेम आहे, यांचे मॅच नाही ना आपली। एक आपलं सेम कपूर आणणार आहे, नाव पण या पण सेम। आम्हाला जर 2000 दिलं हा देऊ शकता। हा, मग ते मालीच्या सेटिंगला तुमच्याच टीमी ना आम्ही, तुम्ही उलटा आमच्यासाठी जिंकली पाहिजे, आमच्या सेटिंग लावा। पूर्ण इथे आलाय की नाही हे पाहून सोनू झाले आपले बुट कुठे आहेत, चपलीवर खेळणार आहेत येणार आहे आम्ही। हा का? घेऊन येतो आम्ही, येतो आता, मग आता उतरतो। हो मस्त रे। हा का, तुमचा काय आहे? आमचा विषय काही नाही, आम्ही आईला काही ओके। यांचं कॅप्टनच नाही, यांचे अर्धेच प्लेयर दिसतात आमच्यासारखे। कपडे घालायला यो घोडा आहे, यांच्यात एक बॉल चौकात यायची भीतीच नाही बघ। कवरा उस आहे यो। अंपायर आलेले आहेत, 3 अंपायर। इकडे टेन्शन मध्ये टीम आहे, त्यांचा आयकॉन प्लेयर आला नाही,
सूरज थले. अमर भाऊ एकदम टेन्शनमध्ये. अतिशय सुंदररित्या इथे आयोजन केलेलं आहे. ही प्लॅनिंग बघा. ह्या मॅची आपल्या असून तसेच खेळायचं आहे हे लक्षात ठेवा. यांच्याशी आमची पहिली मॅच आहे. प्लॅनिंग चालू आहे यांची. ओके ओके. गीतेला आपण कृपया करून संदीप बाबे सरांचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. किरण थले आपण ड्रॉन होणार आहे. मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्फोन्स गायकवाड सांगतात की या सामन्यात तिच्यानंतर आमची लागणारच आहे मॅच. संजय थले उतरलेत बघा. संजय और नॉन स्ट्राइक पर राहुल पाटिल. सामने लक्ष्य 41 का है. टॉस होता हुआ देखना है किसने जीता है. आधुनिक वॉरियर ने टॉस जीता और पहले फील्डिंग. सोन्याचं सोनं असं म्हटलं जात आहे. 45 प्लेयर आहे आणि त्याचे बॅक मधून चौकार याला मात्र केवळ फाईट केलं. फलंदाज विक्की म्हात्रे पहिला फलंदाज 5-2 फॅलमध्ये फरकलेला आहे. निखिल बाद झालेला आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 आणि आणखी धाव घेण्याचा प्रयत्न. 2+1 3 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील. रवी मडवी नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 ने वाढते. 21 धावा 21. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना बॅकफुलर जाऊन फटका केलेला. स्वतःच्या फाऊलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद धावची 0 मध्ये. मॅन ऑफ द मॅच भेटलेले आहे केतन थले आणि आम्ही हारलो. कुत्रे हारले. जिंकलेली मॅच थोडं फिल्डिंग मध्ये आणि रनआउट मध्ये आमचा मिस कम्युनिकेशन झाला सगळ्यांचा. एसके एंटरटेनमेंट जिंकलेले आहेत आम्ही. दोन्ही ट्रॉफी आम्हाला दिलेल्या आहेत कारण की आम्ही 2 मॅची हारल्या. बाहेर झाल्या ना कपरा पहिलीच मॅच. एक मॅच जिंकलो आम्ही. करारा जवाब दिले. तुम्ही काय केले रे. करारा जवाब. आम्ही एक मॅच जिंकली किंवा आमचा डेंजर बॉलर होता यांनी 1 नंबर बॉलिंग केली. आम्ही एक जिंकली भाई. 1 नंबर बॉलिंग. टाक स्टोरी व्हिडिओ टाक. तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आमच्या GPLचा आणि काल आम्ही 2 मॅच हारलोय आणि माझी वाट लागली साप. कारण की किती दिवस या मॅची ठेवलेल्या. आम्ही तर उन्हात फिरत होतो ना. असा ताप भरलेला ना. माझा बॉडी पण कापत होती माझी डायरेक्ट.
कशी तरी पहिली मॅच खेळलेलो, दुसरी मॅचला इंजेक्शन घेऊन आलेलो, ती पण थोडा जमला नाही मला. आता आज सकाळी सलाईन घेतले ना, आता आमची मॅच आहे आज जिकायचं आम्हाला काही पण करून ना. जिंकून पण फायदा नाही, कारण की आता पहिली मॅच निखिल सांची आहे रक्षित टायगर्स, ते जिंकले तर आम्ही जिंकून फायदा आहे, ते जिंकले तर आम्हाला चान्स आहे, आम्ही जिंकलो तर क्वालिफाय होऊ शकता. आणि तर तसा पण खेळायच लागेल चांगला. तर बघूया, आता जातो मी, बघत राहा. ते तोड़ में गेंदबाजी के लिए आए यश, बॅटिंग वाला जिंकलं. यश राज पाटिल के लिए लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, नो बॉल. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा खोल गांव खेल रहा है. स्वागत है आप सभी का. पटेल आलेला आहे. आचार संहिता आपने के लिए आपने क्या है. यस, गोलगांव प्रेमी लीग 2024 से हे दमदार आयोजन. क्रिकेटचा कुंभ मेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटची गंगाजली, क्रिकेटची गटार गंगा. 30 किलो मटन, उभय मटन साखरे एवढे झाला, आम्हाला बटाटी राहतील. साले एकर गाण्याची स्पर्धा होते, 40 किलो मटन, शेवटी राहिली बटाटी. सिद्धी भावे ट्रॉफी बघा, एका ठिकाणी 2 लाखाची स्पर्धा आणि ट्रॉफी. एक जबरदस्त म्हणजे 2-3 लाखाचं. जरी अंडरची स्पर्धा असली तरी कमीत कमी कपड्यात जास्तीत जास्त अंग झाकण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी. माझ्या सहभागी सिद्धीजी भावे, ज्याने आम्ही आरसी पाटील फाउंडेशन, त्यावेळी इथं कोणच नव्हते, इथं कॉमेडियन कोणच नव्हते या ठिकाणी. हे जिंकले ना, आम्हाला पण बाहेर गेले, त्यांच्या आम्ही बाहेर गेलो. आता कालपासून आमची चर्चा होती, बाहेर जाऊन चांगल्या प्रकारे आमचा खेळाडू खेळला. तू जास्त झाली, भारी केला आहे. एक गेंद बाकी है तीसरे ओवर की. स्वीप कर दिया है, कोई मौका नहीं. गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर 4 रन चाहते थे. तेज शॉट है, गैप में 4 रन. तीसरे अंपायर को पूछा है. धन्यवाद सभी पार्टिशन, धन्यवाद दशरथ पाटील सर. यांचा आव्हान आपण माध्यमातून पाहायला मिळते. सगळ्या मॅच लॉस्ट सेकंडला आपण पाहतोय. मात्र पुन्हा एकदा सामना ज्याने 2 धावांनी आपला अकाउंट ओपन केलंय, संघाचं देखील अकाउंट ओपन केलेलं आहे. वन साइड बाहेर त्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो या शॉर्ट कव्हर रिझल्ट मध्ये. आणि पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावांमध्ये बदल होतोय. धावसंख्या 4. आपण सामना करतोय बिहार सुपर किंग्स विपक्ष सीताराम स्पोर्ट्स टार्गेट आहे. सीताराम स्पोर्ट्स संघासमोर पहिले षटक मार्गस्थ प्रताप पहिले षटक बदलतोय. इथं मात्र अराउंड एका त्रिफला बाद. पब्लिक बघा, पब्लिक नंबर 1 वर आपल्याला पाहायला मिळेल. नंबर 2 वर आई गावदेवी हा संघ, ज्या संघाने 2 सामने जिंकले आहेत. म्हणजे ग्रुप ए चे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे. नंबर 1 वर मायरा एंटरप्राइजेस आणि नंबर 2 वर आई गावदेवी. त्यानंतर ग्रुप बी मध्ये नंबर 1 वर सीताराम स्पोर्ट्स या संघाने 3 सामने जिंकले आहेत आणि नंबर 2 वर श्रेया स्टार. म्हणजे ग्रुप बी चा चित्र देखील पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे. जो गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये गोल होता तो ग्रुप सी चा, नक्कीच मात्र तो गोल आता पूर्ण झालेला आहे. जर रन रेटचा विचार केला तर एक्सिट टायगर या संघाचा रन रेट -5
-567. त्यानंतर मोर्या लिजंड संघाचा रन रेट -1.178 आणि बिंदास ब्लास्टर संघाचा रन रेट -0.525. तर या रन रेटचा जर विचार केला तर नंबर 1 वर मोर्या लिजंड, नंबर 2 वर बिंदास ब्लास्टर आणि अखेर एक्सिट टायगर या संघाचं आव्हान मात्र या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. मित्रांनो रन रेटचा लफडा झाले, 2 टीमी कुठल्या निघणार अजून काही समजत नाही, जाम भांगडी चालू आहे. हॅलो गाई, एक टीम निघलेली आहे यांची, लाईक करो फॉलो करो गाईस. ही पण निघलेली आहे टीम. अरे 1 नंबर 3 कडे इंग्लिश 3 हारलेली आहे गाईस. 3 हारलेली आहेत. 4 मॅच हरले, 4 मॅच 3 मॅच गेल्या, 4 मॅच हरल्या. इकडे पण 3 हारलेली आहे. ती बघा, ही पण आहे. पण खुश आहे. तर 0.567 हा रन रेट एक्सिट टायगर संघाचा आहे. त्यानंतर मोर्या लिजंड संघाचा रन रेट 1.178 आणि बिंदास ब्लास्टर संघाचा 0.525 आणि या कारणाने मोर्या लिजंड आणि बिंदास ब्लास्टर हे संघ क्वालिफाय झालेले आहेत आणि एक्सिट टायगर संघाचं आव्हान मात्र इथून संपुष्टात आलेलं आहे. तर यानंतर आपण लॉट तयार करणार आहोत. लॉट याप्रमाणे असणार आहे. सुपर 6 मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल A1 म्हणजे पहिला नंबर त्यांचं काम चालू आहे आता. नंतर मारवाड्याचा नंतर यांची टीम गेलेली आहे क्वालिफायला. यांच्याशिवाय पर्याय नाही. हे बाहेर झाले, कसं वाटतंय? खूप आधी खूप खूप नाचले. तुम्ही नाचूच का होतं रे एरिया का? आम्हाला काय तर बाहेर तुम्ही बाहेर झाले ना? हो, आम्ही बाहेर झालो नाही. हा, मग तुम्ही पण बाहेर झाले ना? आमचा नका, तुमचा सांगा कसं आहे. आम्ही बाहेर सोबत तुम्हाला हा? ठीक आहे, बाहेर आयोजक शाही काय आले. चांगलं बी लागले. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. हा, चांगलं बी लागलं ना हारले की. हे जिकुंबम बाहेर, हे आमचा हारून बाहेर. हे दोन आमच्या टीमीतले, हे दोन विरोधक. ज्या 2 टीमींचा पक्का गोंगाट होता त्याच बाहेर झाल्या. अलीबाई पण नाही, पहिलेच बाहेर. हे पहिलेच काय झाल्या बाहेर, आज झाल्या. तुम्ही एक बी जिंकली नाही. आम्हाला चान्स होता थोडाफार. वाटतं तुम्हाला आता एलिमिनेटर राऊंड आहे. आम्ही बॅक टू बॅक ज्या 3 मॅच जिंकलेल्या आहेत ते आमच्या गावदेवी मातेचा आशीर्वाद आणि गोलकराचा आशीर्वाद आणि बजरंगबलीचा आशीर्वाद, तसेच आमच्या ह्या सोनाली आणि घोलगावाच्या प्रेक्षकांची साथ. जशी साथ आम्हाला या 3 मॅच मध्ये भेटले तशी या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा भेटावी आणि आई गावदेवीच्या एक आशीर्वादाने ही मॅच आम्ही जिंकू हे शाश्वती आहे. आम्ही घोलकराच्या चरणी ठेवतो. गावदेवी माते आता तुम्ही काय म्हणणार, त्यांच्याशी मॅच आहे तुमची एलिमिनेटर राऊंड. फ्रेंडशिप मॅच आहे, याबद्दल बोलण्याचं तर दोन्ही संघ आपलेच आहे. प्रत्येक जण प्रत्येकाला 100% देणार आहे. प्रत्येक आपल्या संघ मालकासाठी खेळणार आहे. प्रत्येकाने एन्जॉयमेंट साठी केलं. आज आपल्या गावची प्रीमियर लीग आहे, जेणेकरून आपल्या गावची एकोपा समाजाला दिसून येईल की काय एकोपा आहे आपल्या गावचा. खेळाडूवृत्ती प्रत्येकाने प्रत्येकाची दाखवाय एवढं डबल नियोजन असेल. ओके. आणि सगळे हरलेले मॅचेस झाला आमची इज्जत. हे फिल्डिंग अगेन
आता स्कोरबोर्ड मध्ये त्या जोडल्या गेलेल्या आहेत. इथं माझं खराब शॉट सिलेक्शन दिसते काय ते 1 2 4 चौकार. पुढे त्याच दिशेने शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. एखादा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकेल तर एखादा मोठा फटका संघाला विजय मिळवून देईल. इथे मात्र क्लीन बॉल बेल्स का जली मानो बल्ले बेल्स का जली का दिल जल उठा. कहाणी में ट्विस्ट और मॅच सामना सध्या आपण पाहतोय. आई गावदेवी विपक्ष सीताराम फोर्स या 2 या सामन्याचा निकाल या सामन्याचा रिझल्ट इथे मात्र आपण पाहतोय काय घडलंय. पंचांच्या वाईट येतोय. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. अजूनही प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी सामना असा असावा. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल काय बिघडेल. निर्णायक चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या आणि अशा प्रकारे या आपण पाहतोय या टॉप 3 मध्ये क्वालिफाय होतोय. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच उचल तिकडे दे जरा कॅमेरामॅन सस्पेंड है. चालू आहे. टीम का नाम है विजेता संघ जो जीता हुआ फाइनल में. ये मैच इम्पोर्टेंट हो गया. सामने से हट जाए प्लीज. मायरा वाले कमर पे हाथ दिया कैप्टन ने मायरा. हेच पाहिजे बँडवाले आपल्याला. याच्या लग्नात हे बँडवाले बुक केलेले आहेत. विश्वनाथ थले क्या जबरदस्त दोनों बजा भी रहे और डांस भी कर रहे हैं. 2 in 1. हे विक्की म्हात्रेजन तुम्हाला ऑर्डर. कसं वाटतं फायनलला पोहोचले तुम्ही? 1 नंबर. फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. फायनल आमचीच. हा का फायनलला पोहोचले तुम्ही? फायनलला पोहोचले ना. मस्त घ्या. कसं वाटतंय तुम्ही सेमीला हारले? बरं वाटतं आम्हाला. जास्त पब्लिक झाली. दीपक ताले कसं वाटतं सेमी हारले?
पुढच्या वर्षी जर परिश्रम केलेला आम्ही पण IPL चालू आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून आम्ही प्रॅक्टिस करून येऊ. ओके फायनलची तयारी असेल. हा काय म्हणणार तुम्ही सेमीला हारले कसं वाटतंय? फायनल असा फार दुःख झाला. दोन वाईट गेले तिथे दुःख झाला आणि मॅच गेली. उपांत्य फेरीचा हा जबरदस्त सामना बिग फाईट. सगळे मला यांच्या टीमिन घेतले. शर्ट पण सेम आहे आमचा. आता यांच्या टीमिन शिलवणार आहे म्हणा. आमच्या राष्ट्रात सेमी खेळायला भेटलीच नाही. बरोबर तुझा 4 मॅच पण हारले. 4 सुपरवर बी हारले. 4 जिंकल्या. ओके ओके ही 5वी आणि फायनल पण आमची. जीतने वाले कैप्टन को दिया जाए क्योंकि आखिरी टॉस है. दोनों टीमों के लिए तालियां होना चाहिए. महामुकाबला खिताबी जंग कौन बनेगा GPL का चैंपियन. ओके टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. यह साई गावदेवी स्पोर्ट्स पे टॉस जीता और ये बताएं कि बोलिंग करने का फैसला. चला भारी म्हटलं मागे जाऊ शकलं. दहा चेंडू 29 धावांची आवश्यकता. इथे मात्र अशा फटक्यांची आवश्यकता असेल. चांगला फटका मौके पे चौका. 8 चेंडू आणि 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सुरेख फटका वॉटर शॉट झन्नत चौकार. केतन दे धनाधन केतन टन. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि चौकार. इथे आपण पाहू शकता नशिबाची साथ मिळताना केतन याला साठी. इथे मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. स्ट्राईकला पुन्हा एकदा केतन पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये इथून 14 धावांची आवश्यकता. वॉटर मॅच पैसा वसूल सामना आपण बघतोय मेगा फायनल ग्रँड फिनालेचा. इथे प्रॉपर टायमिंग साधताना एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचित. पाहूया कुठला फलंदाज बाद झालेला आहे. ऑस्ट्रेलियाला स्ट्रायकर इन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. तर एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज प्रशांत. आई गावदेव संघावर प्रसन्न होईल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. 3-12चं समीकरण. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. शेवटची आशीची किरण. केतन दे धनाधन. चांगला फट. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे आई गावदेव संघाला या चषकावर नाव कोरण्यासाठी. इथे मात्र आणखीन एक फटका यावेळी मात्र. आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की पराभवाची छायेत आई गावदेवी हा संघ. एखादा चमत्कार जाता मात्र आई गावदेवी संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल.
1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. हेमंत पाटील याचं बाद होणं आहे गावदेव संघाला माग ठरलेलं आहे. केतन थलेचं कौतुक करायला लागेल, ज्याप्रमाणे त्यांनी एकाकी झुंज दिलेली आहे. सामना जरी हारलं तरी मात्र केतन थले आणि या प्रेक्षकाची मने जिंकलेले आहेत. काय फलंदाजी केलेली अंतिम सामन्यामध्ये केतन थले याने एकाकी लढलेला आहे. वन मॅन आर्मी. हेमंत पाटील बाद झाल्यानंतर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देताना केतन थले आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र दिशाभर केलेल्या पंचांचा बाहेरचा शहर अवांतर धाव. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आणखीन 1 ते 2 वाईट नो चेंडू पुन्हा एकदा सामन्याचं चित्र पालटू शकतील. चौकात आला मात्र नो चेंडू पुन्हा एकदा सामन्याचं चित्र पालटू शकतील. चौकात आला मात्र चॅम्पियन श्रेष्ठ स्टार डीजे. कृपया बेल्स ताब्यात घ्या. मित्रांनो बघा, मला जास्त काय बोलता येत नाही. पहिल्यांदा बोलतो पण चांगला बोलतो. येणारा दिवस आपला यात्रेचा दिवस आहे आणि आज ज्या पद्धतीने आपण एकत्र आलोय, हीच पद्धत यात्रेसाठी एकत्र येऊन जल्लोष करता कसा येईल हा प्रत्येकाने विचार करायचा आहे. ठीक आहे, एखाद्याने जर नाही घातला तरी चालेल, पण यात्रेमध्ये एकत्र येणं हा सर्वात मोठा विषय आहे. तुम्ही किंवा मी असं काही मोठी गोष्ट नाही. यात्रेमध्ये आपण बाकीच्या यात्रेमध्ये पण बघतोय. मला तर असं बोलायचं आहे, खारबा गावामध्ये मी यात्रा बघितलेली आहे. खरोखर ती यात्रा आहे. तशीच यात्रा आपण आपल्या सोनाल्याची कशी करता येईल ही करायची आहे आणि तुमचा आशीर्वाद घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोष्टी घडल्या असतील किंवा कोणाचा मन दुखावलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. आज GPL ज्या वेळेस मुलांनी ठरवला का आपल्यालाही दादा आपल्या विभागाचा प्रीमियर लीग खेळायची आहे, पोरं आली, ज्यांच्याकडे आपण गेलो प्रत्येकाने एवढा पोरांना सपोर्ट केला ना, एका व्यक्तीने सुद्धा नाराज नाही केला. आज GPL जिथून डिक्लेअर झाला, घोलगावमध्ये एक प्रकारची जत्रा लग्न जेवढा उत्सव नसतो त्याच्यापेक्षा जास्त उत्साह या वेळात होता. आज GPL मध्ये 137 मुलं काहीतरी खेळले. 137 मुलांनी या 2 दिवसामध्ये एकही मुलांनी का तिथे फालतूचा काय एक शब्द वापरला, पंचांचा निर्णयाचा स्वागतच केला, एक शब्दात विरोधन बोलले नाही. आज या मुलांचेही आभारी आहेत. आज या GPL सक्सेस मागे प्रतीक थले, निखिल थले, आरेश माली, अभिषेक थले, अंकित पाटील, विकी म्हात्रे, दीपेश म्हात्रे, असंख्य व्यक्ती आहेत. किरण पाटील, तुषार पाटील, आज हर्षद पाटील, टोटल आमचे 13 ते 14 मुलं या GPL सक्सेस मागे उभे होते पाठीशी. आज GPL करणं वाटतं तेवढा सोपा नव्हता. या मुलांनी एवढी मेहनत घेतली आहे ना. 2 पारितोषिक दिले जातील. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल ज्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे? संघाचं नाव आहे मायरा एंटरप्राइजेस.
ज्यांनी केलेल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये बल्ले बल्ले तो तेजस थाले ठरलाय. श्रीनाथ पाटील आणि अल्पेश पाटील, श्रीनाथ पाटील आणि कैलास पाटील विनंती करतील की आपण पुढे सुहास हे पार्टिसिपेट केलं जाईल. आपण पाहू शकता तेजस थाले फायनलमध्ये संघाच्या या गोलंदाजांनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. सर्वाधिक विकेट पटकावल्यानंतर बेसबॉलमध्ये टुर्नामेंट, त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर कैलासवासी गुरुनाथ पाटील यांच्या स्पर्धेत अल्पेश पाटील, किरण पाटील यांच्या माध्यमातून. आणि खरं तर गरमीचा महिना थंड राहण्यास बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज संघाचं नाव आहे श्रेया स्टार आणि ज्या बॅटरचे स्टार समजलेले आहेत तो विजय पडवले ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. संजय पाटील, सागर ठाकरे, कैलास पाटील आणि प्रशांत पाटील विनंती असेल की आपण ही पार्टी घ्यायची ट्रॉफी आणि कूलर ही दोन पार्टी दिले जातात ते आपण पाहू शकता. या आपण पाहू शकता तृतीय पारदर्शी विजेता संघ मायरा एंटरप्राइजेस लीग 2024 मधील आपल्याला पाहायला मिळते ऑरेंज आर्मी 12 संघ मालकांचा त्या भाग आहे. आणि ते IPL लोक व्ही फॉर विक्टरी रनरअप संघ अंतिम 2 मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हेही कमी नाही. त्यानंतर या स्पर्धेमधील सर्वात मौल्यवान पारितोषिक प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. कैलासवासी गुरुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ अल्पेश पटेल आणि किरण पाटील आणि सायकल आम्हाला स्पॉन्सर केलेल्या प्रताप मडवी आणि वैभव मडवी यांनी. तर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कोण असेल, कारण तब्बल आपण बघितला तर 100 पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले होते. कोण असेल मॅन ऑफ द सिरीज त्याच्यामध्ये नाव घेऊ द्या. नहीं बात नसेल क्या बात है, जिसने बजे ऑपोजिशन की घंटी वो है बंटी हेमंत पाटील. 80 रन आणि 5 विकेट आणि गावदेवी संघाचा हेमंत पाटील. 12 संघ मालक पुढे होत आहेत आणि त्यांचे असते ही सायकल ज्या स्पॉन्सर केलेली आहे प्रताप पाटील, वैभव आकर्षक ट्रॉफी अल्पेश पाटील, किरण पाटील स्पर्धेत आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. लकी झालेले आणि घोलगाव प्रीमियर लीग या चषकामध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलेला आहे श्रेया स्टार. संघ श्रेया स्टार 12 संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या सुमारे दिले जाते. तर डीजे आपण रेडी राहायचं आहे. आपण पाहू शकता चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन श्रेया स्टार. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पुन्हा एकदा अभिनंदन संजय मडवी साहेबांचा. या चषकावर त्यांच्या संघाने नाव ठेवलेलं आहे.
व्हिडिओ चालू ठेवला माझा पण व्हिडिओ पण चालू